अपेक्षा तर भरपूर शेतकऱ्यांच्या आहेत, पण आता सध्या तर राजू शेट्टींच्याकडं भरपूर सगळा कल आमचा शेतकऱ्यांचा तर आहे. आम्ही राजू शेट्टींनाच मतदान करणार. का तर राजू शेट्टींच्या ह्याच्यामुळंच, आंदोलनामुळंच सगळ्या गोष्टींना दर वाढवू देत. हे बाकीचे धनदांडगे काय दर वाढवून देत नाहीत. प्लस मायनस असते, प्लस मायनस असते. प्रत्येकाची म्हणजे नाण्याच्या दोन बाजू असते. त्या एक बाजू आपण कायम बघत बसतो, दुसरी पण बाजू कवा त्याला बघायची. होय, तसं आता शेतकऱ्यांच्या बाजूनं ह्या तिन्ही उमेदवार तगडे आहेत, पण त्यांनी शेतकऱ्यासाठी झटलं पाहिजे. मी तिकडे बघण्याच्या दृष्टीने म्हणजे शेतकऱ्यांसाठी झटणारा माणूस पाहिजे आपल्याला. अनुभूती मिळण्यासाठी स्वतःचा संपर्क पण तसा लागते. आता मी वैयक्तिक मीच म्हणतो नाही, आवाज मी ओळखतो का ओळखतो, नक्की ओळखतो. पण दुसऱ्या माणसानं कसं म्हणजे ते मतदान का करायचं आवाज. आज आपण शिराळा तालुक्यातील बांबोळे या खेडेगावामध्ये आलो आहोत. आपण बोन बिंदास्त हा एव्ही9च्या कार्यक्रमामध्ये आपण लोकांचं जन्मत जाणून घेतो आहे. या लोकसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे. आता काही दिवसात मतदान आहेत, तर त्यावेळेला लोकांच्या मनातील खासदार कोण व हातकणंगले मतदारसंघाची बाजी कोण मारणार हे आपण लोकांच्या मनातून जाणून घ्यायचं आहे. तर आपण बांबोड्यातील एका शेतामध्ये आहोत. हे टोमॅटोचे शेती आहे, इथं आता टोमॅटो बांधण्यासाठी काही कामगार आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकं हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची बाजी कोण मारणार हे आपण जाणून घेऊया. या आपल्यासोबत आता बांबोडे गावचे शेतकरी आहेत. त्यांनी आता आपण बघतोय की फळबागा इतक्या उत्कृष्ट पद्धतीने इतक्या टेम्परेचरमध्ये आणलेल्या आहेत, कंटिन्यू ते शेतीमध्ये राबत असतात. तर आता त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं हातकणंगलेचा बाजी कोण मारणार ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्ते. नमस्कार. आता जे वातावरण निवडणुकीचं सुरू आहे, आता गेले महिना झालं निवडणुकीचं वातावरण सुरू आहे, तर आपण कसं बघताय आता जे 3 उमेदवार आहेत हातकणंगले मतदारसंघात, आपल्याला माहिती आहे का कोण कोण उमेदवार आहेत ते? उमेदवार आता धैर्यशील माने, सतीश आबा, राजू शेट्टी हे 3 उमेदवार तगडे उमेदवार आहेत तिन्ही. आपण आता आपल्याला काय वाटतंय कोण बाजी मारणार हातकणंगले मतदारसंघाची? बाजी तशी आता शेतकऱ्याच्या बाजूने बोलणारे राजू शेट्टी आहेत, तेच बाजी मारणार असं म्हणजे वातावरण तर झाले तयार बऱ्यापैकी. पण आता आपल्या भागातील आपल्या जवळच्याच तालुक्यातील एक उमेदवार आता खासदारकीला उभे राहिलेत आपल्या भागातनं, मग त्यांच्याकडे जसा कल नाही का आता आपल्या भागातला? नाही, आता पहिल्या म्हणजे शेतकऱ्यांचा तसा कल जास्तीत जास्त राजू शेट्टींच्याकडे आहे. राजू शेट्टींनाच शेतकऱ्यांचं मत म्हणजे दर प्रत्येक शेतीभावाला हमीभाव, प्रत्येक गोष्टीला हमीभाव त्यांच्यामुळंच मिळतो आहे. त्यामुळं काय म्हणजे राजू शेट्टींच्याकडेच जास्तीत सगळ्या लोकांचा कल आहे. का पण राजू शेट्टींना फक्त शेतीविषयकच दर दिल्यामुळेच त्यांच्याकडे कल आहे का अजून त्यांच्याकडे जास्त तुमच्या अपेक्षा आहेत? अपेक्षा तर भरपूर शेतकऱ्यांच्या आहेत, पण आता सध्या तर राजू शेट्टींच्याकडं भरपूर सगळा कल आमचा शेतकऱ्यांचा तर आहे. आम्ही राजू शेट्टींनाच मतदान करणार. का तर राजू शेट्टींच्या ह्याच्यामुळंच, आंदोलनामुळंच सगळ्या गोष्टींना दर वाढवू देत. हे बाकीचे धनदांडगे काय दर वाढवून देत नाहीत. आता आपण इतक्या उत्कृष्ट पद्धतीनं फळबाग आणलेली आहे, मग इतक्या मोठं टेम्परेचर, पाण्याचं नियोजन, खतांचं नियोजन एकदम उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे. तर आपल्याला काय वाटतं या बागेला दर हमीभाव तसा आपल्या पद्धतीनं आपल्याला अपेक्षित दर मिळू शकतो का? तसा दर मिळत नाही. दर तसा म्हणजे टेम्परेचर जास्त आम्ही एवढ्या या कष्टानं आम्ही बागाही म्हणजे बाकीचे ऊस शेती सगळे असून दे आणतोय, पण दर त्या मानानं दर मिळत नाही. राजू शेट्टींच्यामुळं दर आंदोलन केल्यामुळं आम्हाला दराचा दर हमीभाव बऱ्यापैकी मिळतो आहे. काय खर्च असेल तुमच्या बागेला आतापर्यंत, किती पण खर्च आला असेल? होय, 1.5 एकर क्षेत्र आहे. कमीत कमी 2.5-3 लाख रुपये खर्च आहे आता बागेत. 1 रुपये उत्पन्न आता निघालेलं नाही. होय, अजून 1 रुपये सुद्धा उत्पन्न निघालेलं नाही. हा तसं ग्रामीण भाषेत म्हणायला गेलं तर जुगारच खेळल्यासारखं आहे. होय, जुगारच असल्यासारखं आहे. बरोबर. मग आता आपण जे आता खासदारकीला उमेदवार आहेत सगळे, त्यांना काय सांगाल बाबा अशी जर अडचण होत राहिली शेतकऱ्यांची तर शेतकऱ्यांना अजून वाईट दिवस येण्याला वेळ लागणार नाही. तर या खासदारांना तुम्ही काय सांगाल, निवडून येणारे असतील किंवा जे उमेदवार आहेत यांना एक शेतकरी म्हणून तुम्ही काय सांगाल? होय, तसं आता शेतकऱ्यांच्या बाजूनं तिन्ही उमेदवार तगडे आहेत, पण त्यांनी शेतकऱ्यासाठी झटलं पाहिजे. शेतकऱ्यासाठी म्हणजे आंदोलन आवाज उठवून वर केंद्रापातळीवर त्यांनी आवाज उठवून शेतकऱ्यासाठी दरासाठी बोललं पाहिजे, भांडलं पाहिजे संसदेत. बरोबर. आपण अजून काही शेतकरी आहेत, काही इथं टोमॅटो बांधायला आलेले कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्याला काय वाटतंय आता लोकसभेचंही वारं वाहू लागलेलं आहे, आपण एक शेतकरी म्हणून कसं बघता याकडं? शेतकरी म्हणून बघताना काय आहे, 700 रुपये 800 रुपये उसाचा दर होता आपला. हे शेट्टी साहेबांच्यामुळे 1000च्या पुढं दर गेले. ती 1800 रुपये दर झालं त्यावेळेला. शेट्टी साहेब ज्यावेळेला खासदार झाले सुरुवातीला, त्याच्या आधी पण ते आमदार होते, त्याच्या आधी पण जिल्हा परिषदला ते होते. आणि तेव्हापासून मी मतदान करतो आहे. मी अजित पाटील, कुरुंदवाडला पण माझं मतदान आहे. मी कुरुंदवाडला मतदान त्यावेळेला केलं आहे शेट्टी साहेबांनी.
हाडाचा कार्यकर्ता म्हणतो आपण, शेतकरी म्हणा किंवा शेतकऱ्यांची जाणीव असणारा किंवा जिव्हाळा असणारा ती राजू शेट्टी. मग बाकीचे जे उमेदवार आता आहे, धैर्यशील माने नाही, धैर्यशील मानेचं आपण आलेच की. धैर्यशील माने खासदार झाले, 5 वर्ष खासदार होते. त्यांनी 5 वर्षात कुठनं निधी कुठं आणला त्याचं काहीतरी डिक्लेरेशन आम्हाला देऊन देते नाही. मी पण एम ए आहे. बोर्ड लावून त्यांनी गावागावात तसं त्यांनी जाहीर केलेलं आहे की हो. कुठला निधी कुठं आणला व कसा वापरला. हां मग त्याच्यावर तुम्ही विश्वास का ठेवत नाही? प्रत्येक वेळेला त्यांच्यावर असा आरोप केला जातो की त्यांनी गावाची चेहरा दाखवला नाही. हां, दाखवलं नाही, आम्ही बघितलंच नाही ना. आम्ही बघितलंच त्यांचं नाही. मत असं आहे की तुम्हाला चेहरा दाखवण्यापेक्षा तुमचे प्रश्न ते लोकसभेत मोठ्या आवाजात मांडत असतात. नक्की मांडले असतील. आम्ही त्याबद्दल पण दुमत म्हणत नाही. नक्की मांडले असतील आमचे प्रश्न मांडणं वेगळं राहते आणि स्थानिक पातळीला काम करणं वेगळं राहते. शेट्टी साहेबांचा इथं आमच्या पेठ नाक्याला का नाही सिंगल हायवे होता पहिला. त्यावेळेला तिथे तिने शरद जोशींची प्रणित ती शेतकरी संघटना असताना त्यावेळेला आम्ही तिथं सदाभाऊ पण होती त्यावेळेला तिथं आवाजच उठविला ऊसाच्या दराबद्दल. त्यावेळेला ते ऊसाचा दर 100 म्हणजे 1000 पुढे गेला. त्याच्या आधी का गेला नाही? मग आपण आता MA म्हणता उच्च शिक्षित आहात, तर आता आपल्याला काय वाटतं की बाबा लोकसभेचं मैदान कोण मारणार? शेट्टी साहेबच मारलं पाहिजे. शेट्टी साहेबांनीच मतदान केलं पाहिजे. का? अभ्यासू माणूस वर गेला पाहिजे. आपला माणूस तिथं पाहिजे तर तो दर. हे टमाटो आमचे बघा की, हे बघा मागं माणसं बघा की, ते एवढं काम चालू आहे, खर्च चालू आहे, ते माणसाचं एवढा खर्च चालू आहे. आता एवढं टेम्परेचर आहे आपलं. आता ते आपली वरली बागाचं पण बघा तुम्ही. गेल्या वेळेला टमाटो केलं तर ते टमाटो आम्हाला दर मिळाला नाही, काय पैसे मिळाले नाहीत. 8 रुपये 10 रुपये किलोनं टमाटो गेलं ती. आता ह्याला पण 4 पैसे मिळतील. भविष्य काळ आहे, मिळतील ही अपेक्षा म्हणूनच दुधाचा दर घ्या. शेट्टी साहेबांच्यामुळेच दुधाचं दर वाढलं. पण असं त्यांच्यावर आरोप केला जातो की शेट्टी साहेब मॅनेज होतात किंवा कारखानदारांच्या बैठकीला बसल्यानंतर त्यांच्या संगनमताने निर्णय घेतला जातो. हे बघा, प्लस मायनस असते. प्रत्येकाची म्हणजे नाण्याच्या 2 बाजू असते. त्या एक बाजू आपण कायम बघत बसतो, दुसरी पण बाजू कवाला बघायची. शेट्टी साहेब पण माणूसच आहेत. त्यांचं पण काहीतरी चुकलं असेलच की. गेल्या वेळेला चुकलंच गेल्या वेळेला राष्ट्रवादी संघ गेली, चुकलंच. त्यामुळं ते पडले. आता चुकलेलं नाही त्यांनी. पण आता आपल्या शिराळा तालुक्यातील शिराळा तालुक्याच्या शेजारच्या तालुक्यातील उमेदवार आहेत. आबांच्या विषयी बोलतो 2 मिनटं. आबांचे वडील बाबासाहेब आमचे कारखान्याचे संचालक आहेत, म्हणजे हे आहे ते बरोबर व्हाईस चेअरमन आहेतच. 25-30 वर्ष झालं मी बघतोयच की त्याचे व्हाईस चेअरमन आहेतच आमच्या कारखान्याचं. बरोबर. ती नदीच्या आड्याला का बघितलंच नाही आम्ही. नदीच्या पाड्याला मी 100% रोडमध्ये बघितलं आहे आबासनी. आड्याला काय भानगडच नाही. नाही, त्यावेळेला त्यांचा मतदारसंघच तिकडचा होता. हो. पण आता ते पूर्ण हातकली मतदारसंघाच्या उमेदवारामध्ये उभे राहिलेत. मग त्यांना आता शिवसेनेचे उभाटा गटाचे ते उमेदवार आहेत. मग त्यांना कुठे सहानुभूती मिळू शकते का या गोष्टीची? सहानुभूती मिळायसाठी स्वतःचा संपर्क पण तसा लागतो. आता मी वैयक्तिक मीच म्हणतो नाही, आबासनी मी ओळखतो नक्की ओळखतो. पण दुसऱ्या माणसानं कसं म्हणजे ते मतदान का करायचं आबासनी? आता आपण अभ्यासपूर्वक बोलताय. 1 नंबरला कोण राहणार? 100% शेट्टी साहेब. 2 नंबरला? 2 नंबरला आबा राहणार. 3 नंबरला विद्यमान खासदार. हो, 100%. म्हणजे आपण एखादा जबाबदारीनं हे वक्तव्य करताय. आता शेट्टी साहेबांना जर आपल्याला अजून काय सुचवायचं म्हणलीत कामं शेतीविषयक, तर काय सुचवाल? शेट्टी साहेबांनी काम सुचवायलाच लागत नाही. त्यासनी काम सुचवायला लागतच नाही. कारण मुळातच ती माणूसच शेतकरी आहे. त्यांच्या घरात त्यांनी गाईची धार काढलेली मी बघितले. बाळासाहेब मगदूम माझे भाऊजी आहेत, बारकी भाऊजी कोरंदवाडचे आमचे. त्यांच्याबरोबर मी त्यांच्या शिरोळमध्ये रानात गेलतो, धार काढत बसलो शेट्टी साहेबांचं. तेव्हापासून शेट्टी साहेबांनी मी पण बघतोय. तो आधी राबतोय, शेण आधी काढतोय, मग ती दुधाचा दर म्हणतोय. आता सगळीकडं त्यांना म्हणजे कारखानदार असतील किंवा मोठे आमदार खासदार असेल, सगळे एकत्र म्हणून त्यांच्या विरोधात उमेदवार दिले असं वाटते आपल्याला. 100%. काय याचं कारण काय? त्यासनी तो तर माणूसच लोक आहे नाही राजकारण्यासनी. शेट्टी साहेब वर आला की त्या देशनी घोड लावणार. सॉरी मी वाक्य वेगळं वापरलं. शेट्टी साहेब पुढं आला की शेट्टी साहेब यासनी सगळ्यासनी नडणार. बरोबर. कारखानदारासनी जर 100% नडणार. कारखानदारांचं कामच आहे नाही ते. तळ राखणारा पाणी टाकणारा म्हण आहे जुनी, तसं काम आहे. ही शेट्टी साहेब पुढे गेला की ह्यासनी त्रास आहे का नाही.
मग आता शेट्टीसाहेब एवढे कर्तव्यानं बनतात किंवा इतके चाणाक्य आहेत किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात, मग शेतकरी संघटना फुटायचं कारण काय? हे बघा आता ते कसं आहे, त्यात पण दोन मत प्रवाह आहेत वेगळं वेगळं. सदाभाऊंचं आमच्या पण काहीतरी जरा चुकलं असेल म्हणा, सदाभाऊ बाहेर पडले आणि मुळात सदाभाऊ होते. सदाभाऊ ही तोप होती आपल्याकडं नकळत. शेट्टी साहेबांच्या माघारी म्हणजे सदाभाऊ चांगलेच होते. ते भावंती काय वेगळे झाले ते यांचा प्रश्न आहे. त्यांनी वेगळे व्हायला नाही पाहिजे होते. मग शरद जोशींची आमची पहिली शेतकरी संघटना कशी फुटली हे अशीच हो, प्रत्येकाचं मत वेगळं वेगळं राहतं या. बरोबर. मग आता आपण आता इतका अभ्यास करत असाल किंवा आपण आता एकदम शिकावं आहात, आपल्याला उच्च शिक्षित आहात, तर आपल्याला लोकसभेचं मैदान राव शेट्टी मारणार म्हणताय, पण ह्यात कितपत तथ्य किंवा लोकांच्या सुद्धा मतांतर आहेत. तरुण वर्ग एका बाजूला आहे, शेतकरी वर्ग एका बाजूला आहे, किंवा मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा नवीन चेहरा द्यायचा म्हणून सुद्धा काही लोक त्याकडे बघतायत. तर मध्ये ह्यात आता तफावत कशी निघणार? नाही, तफावतचा प्रश्नच नाही. आता इथं नवीन चेहराच नाही आमच्याकडे. मुळात धैर्यशील माने आमच्याकडे नवीनच चेहऱ्यावरती गेल्या वेळेला. नाही, सत्तेत आबा सोडकर हा नवीन चेहरा द्यायचा असा म्हणणार एक वर्ग आहे. हाय की आबांचं पण कार्य चांगलं आहे, पण आबांच्या त्या कार्याला लिमिट लागते. म्हणजे शाहूवाडी तालुका, आमचा शिराळ तालुका, एवढंच मर्यादित कार्यक्षेत्र झालं. कुरुंदवाडामध्ये आबासनी कोण ओळखत नाही, हातकणंगलेमध्ये कोण आबासनी ओळखत नाहीत. म्हणजे आता आहेत बाबा, उमेदवार आहेत, ओळखणार. शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांनी ओळखणार की, पण कार्य नाही. आमचं राजू शेट्टींचं कसं आहे, नुसतं शेट्टी. बरोबर. आता आपण अजून काही शेतकरी त्यांच्याकडून विचारूया. आपण कसं बघताय आता निवडणूक सुरू आहे, आपण आता तरुण वर्गांमधून येत आहे, आपण तरुण म्हणून एक कसं बघताय निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे शेतकऱ्यांसाठी झटणारा माणूस पाहिजे आपल्याला. दुसरं इथं शेती एवढी पिकवायची, त्याला दर नाही, काय नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं मत असं आहे की राजकारणी नको, फक्त शेतकऱ्यांसाठी काहीतरी पाहिजे, असे पाहिजे. मग राजू शेट्टी राजकारण करत नाहीत का? नाही, राजू शेट्टी राजकारण करतात, पण शेतकऱ्यांसाठी ते झटतात. त्याच्यामुळे त्यासनी निवडून देणं फार गरजेचं आहे. काय वाटतं की बाबा आता तुमचं लोकसभेचं जे हातकणंगले मतदारसंघ आहे, याची बाजी कोण मारणार? शेट्टी साहेबच मारणार. काय याचं कारण काय? कारण उसाला दर दिला, 3,000पर्यंत गेला दर. हे जे काही जाणीव आहे शेतकऱ्याची, म्हणून शेट्टी साहेबांनीच निवडून देणार. हे उसाला दर जे मिळत आहे म्हणत आहे, फक्त राजू शेट्टींच्यामध्ये मिळू शकतो असं तुम्हाला मत आहे? होय, 100%. लोकांच्या प्रतिक्रिया तशा येतात की त्यांचं मत आहे की हातकणंगले मतदारसंघाची जी बाजी आहे ती राजू शेट्टीच मारणार. किंवा कारण याचं असं की शेतकऱ्यांचा आवाज उठवणं, शेतकऱ्यांच्या दराबद्दल त्यांनी विविध वेळेला आंदोलन केले असतील, ऊस दर असेल, दूध दर असेल, या सगळ्या आंदोलनावर त्यांनी मोठ्या पद्धतीने आवाज उठवून केंद्र शासन असो, राज्य शासनाला असो खडबडून जागा केलेला आहे व त्या वेळेला त्या आंदोलनाला चांगल्या पद्धतीने यश मिळवून दिलं आहे असं या शेतकऱ्यांचं मत आहे. त्यामुळे त्यांचं मत आहे की हातकणंगले मतदारसंघाची ही जी आता लढाई आहे, याची लढाई राजू शेट्टी जिंकणार असं त्यांचं प्रामाणिकपणे मत येतं आहे.